नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी रामलिंग गुजर सर आपले सर्वांचे या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, आपण कोविड-19 या जागतिक महामारीमुळे घरी आहोत। आपले शिक्षण सुरू राहावे म्हणून मी पशुसंवर्धन व दुग्धतंत्रज्ञान MCVC विषयाअंतर्गत 12वी पेपर 2 मिल्क प्रोसेसिंग या पेपरवरती आधारित जे पाठ आहेत त्यावर आधारित व्हिडिओ मालिका सध्या बनवत आहे। सदर व्हिडिओ आपण आवडीने पाहत आहात, त्याचा अभ्यासासाठी तुम्हाला उपयोग होत आहे हे मला आपणाकडून वरचेवर समजत आहे। म्हणून मी व्हिडिओमध्ये अनेक बदल करत सुंदर व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करत आहे। माझे सर्व व्हिडिओ रामलिंग गुजर AHDT व्हिडिओ या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध आहेत। दररोज अनेक जण हे व्हिडिओ पाहत आहेत। तुम्हाला माझे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तात्काळ हवे असल्यास आपण माझ्या चॅनलला सबस्क्राईब करावे, म्हणजे आपल्याला तात्काळ नवीन व्हिडिओची माहिती मिळेल। आपल्या सहकार्यामुळे मला हे व्हिडिओ बनवण्यासाठी प्रेरणा मिळत आहे, त्याकरिता मी आपले आभार व्यक्त करतो। तसेच आपणा सर्वांना धन्यवाद देत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण दुधाचं निर्जंतुकीकरण किंवा निर्जंतुक दूध हा मुद्दा पाहणार आहोत। याला इंग्रजीमध्ये स्टरिलायझेशन ऑफ मिल्क असं म्हटलं जातं। आता निर्जंतुकीकरण म्हणजे नेमकं काय? तर कोणत्याही पदार्थाला जंतुविरहित बनवणं म्हणजेच निर्जंतुक करणं। आता दुधाच्या बाबतीमध्ये निर्जंतुकीकरण म्हणजे काय? तर दुधाला 100°C किंवा त्यापेक्षा जास्त तापमानाला निश्चित कालावधीसाठी तापवायचं आणि रूम टेम्परेचरला थंड करायचं। असं दूध जर मानवाच्या आहारासाठी 7 दिवस योग्य राहत असेल त्यास निर्जंतुक दूध असे म्हणावे। आता नेमकी आवश्यकता काय आहेत या दुधासाठी? तर हे दूध 7 दिवसापर्यंत मानवी आरोग्यासाठी चांगलं राहावं। दुसरं, मानवाच्या आरोग्याला अपाय करणारे सूक्ष्मजीव किंवा त्यापासून निर्मित विष या दुधामध्ये असू नयेत आणि या दुधात कोणत्याही प्रकारची जैविक लक्षणं दिसता कामा नयेत। असं दूध, मग या दुधाचे नेमके फायदे काय आहेत? तर हे दूध निश्चित कालावधीसाठी टिकतं। हे साठवण्यासाठी शीतगृहाची आवश्यकता नाही। या दुधावर मलईचा थर जमा होत नाही, कारण आपण होमोजेनायझेशनची क्रिया केलेली असते। तिसरं आहे, या दुधापासून मऊ आणि पचन सुलभ असं दही तयार होतं आणि हे दही लहान मुलांसाठी अतिशय चांगला आहार आहे। याचं कारण म्हणजे आपण होमोजेनायझेशनची प्रक्रिया केलेली आहे। या दुधामध्ये मलईसारखा स्वाद असतो आणि मग हे दूध आर्थिकदृष्ट्या जर बघितलं तर अतिशय परवडतं, कारण आपल्याला कोल्ड स्टोअरची गरज नाही आहे किंवा फ्रीजमध्ये साठवायची गरज नाही आणि हे वातावरणाच्या तापमानाला 5, 6, 7 दिवसापर्यंत चांगलं राहतं। म्हणजे आपण एकदाच 5-6 दिवसाचं दूध घरी आणून ठेवू शकतो, त्यामुळे ते आर्थिकदृष्ट्या परवडतं। जरी होमोजेनाइज केलेलं असलं, या दुधाला फॅट कणांना विभाजित केलेलं असलं, लहान लहान कणांमध्ये रूपांतरित केलेलं असलं, तरीसुद्धा या दुधामध्ये ऑक्सिडाइज्ड स्वाद कमी प्रमाणात निर्माण होतो। 100% होत नाही असं नाही,
पण काही अंशी होऊ शकतो 7-8 दिवसानंतर पुढे गेल्यानंतर. आता या दूध उत्पादनाचे काही तोटे आहेत का? तर पहिला तोटा आहे उत्पादन खर्च जास्त आहे. पाश्चरायझेशनपेक्षा या दुधातील आहार मूल्य कमी झालेलं असतं. कारण काय? तर या दुधाला आपण 100°C किंवा त्यापेक्षा जास्त तापमानाला तापवतो आणि या दुधाची गर्बर टेस्ट जर घेतली तर ती टेस्ट एकदम करेक्ट येत नाही. हे तोटे या दुधामध्ये आहेत. आता हे दूध निर्माण करण्यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे किंवा हे दूध कशा पद्धतीनं निर्माण करता येतं? तर हे दूध निर्मितीसाठी जे उपकरण वापरलं जातं त्याला स्टरिलायझर असं संबोधलं जातं. आता हे जे स्टरिलायझर आहेत, हे स्टरिलायझर 2 प्रकारचे स्टरिलायझर बाजारामध्ये उपलब्ध आहेत. एक आहे बॅच पद्धतीचा स्टरिलायझर आणि दुसरा स्टरिलायझर आहे अखंडित पद्धतीचा स्टरिलायझर. आता हे दोन्हीही स्टरिलायझर तसे पाहिलं तर थोडंसं वेळ लागणारे आहेत, पण याच्यामुळं मात्र आपल्याला आजच्या काळामध्ये आता मार्केटमध्ये आपण वेगवेगळ्या मॉल्समध्ये निर्जंतुक दूध विक्रीसाठी ठेवलेलं पाहायला मिळतं आणि ह्याच यंत्रामधून हे दूध निर्माण केलेलं असतं. तर नेमकं या यंत्राची क्रिया कशी होते हे आपण थोडंसं पाहूया. तर यातला पहिला स्टरिलायझर आपण बघूया, बॅच स्टरिलायझर. आता हे जे बॅच स्टरिलायझर आहेत हे आडवे किंवा उभे. आता हा स्टरिलायझर समजून घ्यायचा असेल तर आपल्याकडं डॉक्टरांच्याकडं आपण एक ॲटोक्लेव्ह म्हणून एक उपकरण पाहतो. या उपकरणाचा उपयोग ते जे काही त्यांच्याकडं ऑपरेशनची उपकरणं असतात ही सगळी निर्जंतुक बनवण्यासाठी ते या यंत्राचा वापर करत असतात. म्हणजे त्याच्यामध्ये ते उपकरणं ठेवतात आणि साधारणतः 30-35 मिनटं त्याचा जो कालावधी दिलेला असतो त्या कालावधीपर्यंत त्याला ठेवतात. तर त्या कालावधीपर्यंत ती उपकरणं निर्जंतुक बनून जातात. कारण जी काही त्यांना ऑपरेशनची क्रिया करायची असते तर ती मानवी शरीराशी असते, त्यामुळं त्या ठिकाणी जंतुसंसर्ग होऊ देणं हे योग्य नाही. तर आपण आता बॅच स्टरिलायझर दुधाच्या बाबतीमध्ये कसं कार्य करतो हे थोडक्यात पाहूया. आता आपण बॅच स्टरिलायझर बद्दल माहिती घेऊया. हा बॅच स्टरिलायझर स्क्रीनवरती तुम्हाला SS इंजिनिअरिंग अँड कन्सल्टंट्स यांचा व्हिडिओ दिसत आहे. त्यामध्ये त्याने बॅच स्टरिलायझर त्यांच्या कंपनीनं तयार केलेला त्याचा एक छोटासा व्हिडिओ इथे दाखवलेला आहे. हा जो रॅक आहे या रॅकमध्ये बॉटल्स भरल्या जातात, दुधानं भरलेल्या बॉटल्स ठेवल्या जातात आणि त्या बॉटल्स ठेवल्यानंतर झाकण बंद करून आतमध्ये वाफ सोडली जाते. आता या स्टरिलायझरला बाहेरच्या बाजूनं इन्सुलेशन बसवलेलं असतं, त्यामुळं बाहेरच्या बाजूनं कुठलाही टेम्परेचर बाहेर येण्याचा काही संबंध येत नाही आहे. आतली आत वाफेच्या मदतीनं आता ही सोडत असताना क्रमवार पद्धतीनं वाफ सोडली जाते. म्हणजे टेम्परेचर टप्प्याटप्प्यानं बॉटलमधलं किंवा दुधाचं वाढवलं जातं. म्हणजे सुरुवातीला 50°, नंतरनं 60, 70, 80, 90 आणि अटेम्प्ट 100°C. तर या पद्धतीनं तापमान वाढवत नेऊन 100°C किंवा त्यापेक्षा थोडंसं जास्त तापमान ठेवून दुधाला साधारणतः 30 मिनिटापर्यंत 25 ते 30 मिनिटं कालावधीपर्यंत ठेवलं जातं आणि मग असं 30 मिनिटं कालावधी पूर्ण केलेलं दूध जे बॉटल्स ठेवलेले रॅक आहेत ते बाहेर काढल्या जातात. रूम टेम्परेचरला त्यांना थंड होऊ दिलं जातं आणि मग रूम टेम्परेचरला थंड झाल्यानंतर या दुधाला किंवा या बॉटल्सना बॉक्समध्ये पॅक करून मार्केटमध्ये विक्रीसाठी पाठवलं जातं. हे दूध निश्चितच 7 दिवसापर्यंत चांगलं राहतं. आता या बॅच स्टरिलायझरचे फायदे तोटे आपण थोडेसे बघूयात. आता या बॅच स्टरिलायझरचा पहिला फायदा आहे
ही प्रक्रिया करायला सुलभ आहे आणि लवचिक आहे आणि यासाठी उभारणी खर्च अखंडित यंत्राच्या तुलनेत बघितलं तर थोडा कमी येतो, पण याचे तोटे मात्र जास्त आहेत. याच्यामध्ये पहिला तोटा आहे तो पदार्थाला शिजवलेला वास आणि भुरकट रंग प्राप्त झालेला असतो. स्टरीलायझरमध्ये निश्चितच दोष राहू शकतात. याच्यामध्ये स्टरीलायझेशन व्यवस्थित झालं तर ठीक, नाहीतर बॉटल्स बऱ्याचशा फुटू शकतात. त्यामुळं ही पद्धत तशी फारशी फायद्याची नाही. आता आतमध्ये रॅक ठेवल्यानंतर या बॉटल्स साधारणतः 6 ते 7 RPM म्हणजे रिव्होल्यूशन्स पर मिनिट या वेगानं तो जो रॅक असतो तो फिरवल्या जातो किंवा एक जो पूर्ण स्टरीलायझर आहे तो पण मुव्हिंग केला जातो, ज्याच्यामुळं आतमधल्या दुधावरती कुठलाही परिणाम होत नाही. म्हणजे ते सतत ढवळत राहतं आणि हालत राहिल्यामुळं ते एकसारखं तापतं. तर इथं बॅच स्टरीलायझरची माहिती पुरेशी आहे. आज आपण निर्जंतुक दूध, त्यालाच स्टरीलायझर्ड मिल्क म्हटलेलं आहे, तर या दुधाच्या निर्मितीमध्ये स्टरीलाइज दूध म्हणजे काय, त्या दूध निर्मितीची आवश्यकता काय आहे, स्टरीलाइज दुधाचे फायदे आणि तोटे काय आहेत हे आपण पाहिलं. त्यानंतर आपण स्टरीलाइज दूध निर्मितीसाठी आवश्यक असणारी उपकरणं, त्यामध्ये आपण बॅच स्टरीलायझर हे उपकरण पाहिलेलं आहे. एवढी माहिती आपल्याला या व्हिडिओसाठी आपण पुरेशी ठेवलेली आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला अखंडित प्रकारचा स्टरीलायझर आणि स्टरीलाइज्ड मिल्क म्हणजे निर्जंतुक दूध याची माहिती देणार आहे. या काळामध्ये आपण घरीच राहायचं आहे. या व्हिडिओंचा उपयोग अभ्यासासाठी करायचा आहे. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटतो हेही मला कळवायचं आहे, म्हणजे याच्यामध्ये मला सुधारणा करता येतील. या व्हिडिओमध्ये वापरलेल्या क्लिप्स ही कुठल्या कंपनीची जाहिरात करण्यासाठी किंवा काही त्या कंपनीचा प्रतिनिधी म्हणून केलेली नसून आपल्याला समजावं या उद्देशानं त्यांचा वापर आपण इथं केलेला आहे, किंवा त्या कंपनीचंही काही नुकसान करण्याचा उद्देश याच्यामध्ये नाही आहे. फक्त आपल्याला त्या टर्म्स ज्या काही बाबी आहेत त्या समजाव्यात, सहजतेनं समजाव्यात याच उद्देशानं मी त्या व्हिडिओंचा किंवा त्या क्लिप्सचा वापर केलेला आहे. अजूनही तुम्ही घरीच राहायचं आहे, सुरक्षित राहायचं आहे. स्टे होम, स्टे सेफ. धन्यवाद. इथं आपण विराम घेतो.